100 पोते साखर गाळायला लागलेत म्हणल्याच्या नंतर ही मोठी राज्यासाठी व्यवस्था केली. नाही अरे जे दादाचा आदेश आहे, नारायणगडाने रुपये खर्चायचा नाही, समाजाचे पैसे. बघा आपल्यालाही आपली जबाबदारीची जाण पाहिजे. आपल्यालाही आपल्या जबाबदारीची जाण पाहिजे. आपण गड मोठा करायला निघालोत का गडाचे घ्यायचे? हा, चोट्टे चाट्टे बंद झाले पाहिजे बरं का. आवडतो सर्व ग्रुपवर शेअर करा, चॅनल कार्यक्रमाचे पैसे आले पाहिजे. सर्व मराठी काल एक चोर धरला आहे, मी नाव नाही सांगत मी. एक जण 1.5 लाख रुपये आणले कार्यालयासाठी, तिकडेच आणले. मी मीडियातून सांगितलं ना, आज बी गडावून सांगतो, कार्यालयासाठी कार्यक्रमासाठी जर कोणी राज्यातून पैसे गोळा केले असले ना, तुमचे माघारी मागा. आम्ही कोणालाही पैसे मागितलेले नाही. मी त्या दिवशी कार्यालयातून सांगितलं, त्या दिवशी लगेच आम्हाला फोन आला, मग यादीत नाव नाही म्हणे पैसे दिले. मला काय लिहिले तुला मागितले कोणी? इथं बळच घ्या म्हणते तरी घ्यायनात. आणि तो म्हणून तू मला मागत होती बळच दे म्हणून. त्याला म्हणलं तुपले पैसे घेऊन ते पोर गाडी भरूनच पोरं पाठवली त्याच्यात. हे बघा, दुकानदाऱ्या करू नका. माझी जात लय दिवसांनी एक झाली बरं का. दुकानदाऱ्या बंद करून टाका. त्या पैशानं आपला आयुष्य कधीच जाणार नाही. समाजाचा तळतळीचा पैसा आहे. श्रीमंत मराठ्याचा असू द्या, नाही तर गरीब मराठ्याचा असू द्या, त्याच्या कष्टाचा तळतळीचा पैसा आहे. तुम्ही दुकानदारी सुरू करू नका माझ्यासंग रोज गाडी झिंडू. माझं नाव सांगितलं जातं जणून. पाटलांनी सांगितलंय आम्हाला, मला ती बी माहिती मिळाली. पाटलांनी सांगितलं हे 10 नावं, आणि कार्यालयाला किंवा अनेक काही काम असलं तर पैसे मागायला सांगितले, त्यांना मागता येत नसते. मला का रोग आला का? मला मागित आहे ना का? मला काय अडचण आहे मागायला? का मला बोलता येत नाही? का मला शब्द फुटत नाही? का मला लाखवा भरलाय? मला अडचण काय बा खापकून दी म्हणाला? तुला पाठायला तू काय ट्रक भरून येतो का? म्हणजे त्यांना फोन गेलेत म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय. पाटलाने आम्हाला 10-12 जणांना नावं दिले आणि तुम्हाला पैसे द्यायचे सांगितलेत. आता ते लोक काय असतं, काय काय दान सुरू असते, समजून घ्या. त्यांना काय वाटतं, दिले ना आणि चल तिकडे देते, नाही जातील तिकडे, खपकून देऊन टाकतात, नाव नाही काढत पुन्हा. ते लोक असेच. पण तो नशिबानं मी त्यालाच मानतो. उलट खरं त्यालाच मार्क द्यावा लागते की तो मला म्या दिलेत. कमीत कमी चोट्टे तरी उघडे पडले. हे गद्दार जे आपले ते तरी उघडे पडले. उलट त्यालाच मान द्यावा लागेल, नाव नाही सांगता येणार. कारण काय शेवट समाज आपले पोटेले बी हे असे तर केलं की म्हणजे नाव सांग बरं, त्याचं कान पडत फोडीत होते. म्हणजे मी त्याच्यामुळे नाव बी सांगत नाही, जाऊ द्या. पण ते असे उघडे पडू द्या. आणि तुम्ही पण असं करू नका. मी कोणालाही सांगत नाही की तुम्ही आमच्याला पैसे मागा म्हणून. मी 13 महिन्यात आणखीन एकाकडे बी निरोप दिलेला नाही. एकाकडं माझ्या जवळ ज्याच्या जवळ येत ना त्यांना बी नाही. मी ज्याच्या घरी झोपतो त्याला बी नाही सांगितलं आणखी की तू आमच्याला पैसे माग म्हणून. आता बाकीच्याचा तो विषय संपला. आता बाकीच्याचा तो विषय समजून घ्या तुम्ही. आता उगा माझ्या संग फोटो काढला आणि त्यांनी टाकला म्हणून मी पैसे नाही मागितले किंवा काम बी नाही सांगितलं. आणि नेमकं पैसेच कसं काय मागवतोय मी? ते भूतानी नुकती मागितल्यासारखी. बाकीचं कसं काय काहीच मागत नाही, पैसेच कसं काय मागवतोय मी? दुसरं काही मागितलं नाही संघा म्या, ते कम नाही सांगत. त्यामुळे हे सगळ्या हे खोट्यात इथून पुढं कोणी जर म्हणलं मी 10 नावं दिलं तर त्याच्याकडून पैसे गोळा करायला सांगितलं, मग तर अजिबात देत नाही. असा कांसाला टोला टाका त्याच्या. तुम्हाला मागायचं असले मी म्हटलं बोलून घे. आणि मी मीडियासमोर सांगून बाबा मला लागत होते त्याच्याकडून 30 रुपये. मी मला सरळ सांगण घे. पण हे दुकानदाऱ्या बंद करायच्या. समाज आपण वर न्यायला चाललोय, खाली घेण्यासाठी नाही. मी जेवढी तळतळ करतो ही या समाज वर उचलायसाठी. मी काल शेतकऱ्याचंही सांगतो, त्यात जातीचा काही संबंध नाही. कालचा ती हे विषय सांगायचा नाही, पण आता ओघात आलं म्हणून सांगतो. काल जालना जिल्हा उघडीला आहे अनुदानातून पुरा. म्हणजे आमच्याकडे पोहोचत नाही पाडा. सगळ्याकडे पाऊस पडला, आमच्याकडे पोहोचत नाही पाडा. काही थेंबाट पडलं नाही. आणि मग आमचे वावर कसं होऊन गेले? मोटर सोडली होती का? काल सांगितलं ते आता लगेच उद्या त्याला कॅबिनेट घेऊन ते म्हणले लगेच कपाट टाकून देतो. हिंगोली जालना संभाजीनगर 1 रुपया ठेवत नाही म्हणे कोणा, सगळ्या टाकतो. आपल्याला हे वर नाही जात, हाणायचं नका बघू. अर्ज भरला तरी त्याचे 30 रुपये व्हायला हाणायचं बघत. तुम्हाला दुसरं काही सापडत नाही का? आपले सोडून मदत करा रे, वाढवा लोक आपले. तिकडं टक्का वाढवायचा आहे, शान गाजवायची.
आता ते विषय वेगळा आहे, ते नंतर बघन मी आपलं हे संपलं. शेतकऱ्याचं मागं लागतो कसं का देत नाही ते यांचं, ते नंतर बघू आपण. तुम्ही फक्त ना एवढ्या वेळेस एकदा का आचारसंहिता लागली तर कार्यक्रम घेता येत नाही, घेता येत नाही. उगाच संधी आली, योग बी आलाय, लोक म्हणतात योग यायला लागतो, टाईम यावा लागतो, बरोबर लागतं. दोन्ही आलाय, हातोडा बी आलाय, टाइम बी आला आणि वेळ बी आला आणि ग्राउंड बी असं कापके मिळवलंय. असा कचका दाखवता ना आता ह्या बारीनी प्रत्येक जण म्हणलं पाहिजे आपलं काय खरं नाही. परत नंतर राजकीय बोलावं लागलो, राजकीय फाजकीय बोलत नाही मी, माझ्या गडाचं शानीसाठी बोलतो. आणि मला सगळं आयुष्य गडासाठी झिजवायचं आहे, या जनतेसाठी झिजवायचं. फक्त तुम्ही तुटून पडा. आले एवढे जर भीड निघून गेल्या गडावर उभा राहायला जागा नाही. हा एवढे भीड आहे तरी बी उभा राहायला जागा नाही राहणार. बीड जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहणार एक पण. आणि लोक गुंतून ठेवू नका तिकडं पार्किंगला, कुठं जेवायला, खाली एक एक माणूस गडावर चढायचं बघायचं आपल्याला, एक एक माणूस. इतका टाकतात. मी काय गडाच्या पुढं नाही, समाजाच्या नाही, जनतेच्या नाही, शेतकऱ्याच्या नाही, मला काय विचारूच नका. हा मला काय कळत आहे तिकडं म्हणतो नको. त्यामुळे ते काय आहे, तुम्ही मला काय विचारू नका, तुम्ही धडधड सुरू करा. हा नाही ना बाबा, बोला म्हणलं ते म्हणलं आपल्याला खेळ पांगत असतो. नाही मी मर्यादात पाळणार. हा एखादा हुकून चुकून जात असतं पण त्याचं काय असतं, मग एखादा समजून घेत असतं का मी एकटा समाधान काय तुम्हाला. एखादा हुकलं काय होतं त्याला, मी काय मुद्दाम थोडंच हुकीतोय. मुद्दाम गाडावर हुकिणार नाही, मर्यादा पुऱ्या पाळणार गाडाची. हा मर्यादा ओलांडणारच नाही मी, अजिबात नाही. फक्त 1-2 वाजेपर्यंत गड कोणी सोडायचा. माता माऊल्यांचं सगळ्यांचं दर्शन झालं तरी गड कोणी सोडायचा. हा 2च्या नंतर मग तुम्ही आपल्या गावाकडचा सण साजरा करायला सगळे मोकळे. 2 वाजेपर्यंत एकाही माणसाने गड खाली उतरायचा नाही. आणि रात्रंदिवस तिकडे लक्ष द्या. कोणाच्या काही सोयाबीन काही काढत राहिलं 2 दिवसात काढून घ्या. कोणाचा कापूस असेल तर पटकून येचून घ्या. काय आम्ही सगळे एका दिवसात एका राऊंड मध्ये कापूस खाला तुमचं सगळं येचून खचून मोकळा ताण. पण गडावर कोणी कमी पडायचं नाही. काम सांगू नका, अडचण सांगू नका. गडावर गावची गाव दिसलं पाहिजे, गावची गाव. तेव दिसाना आणि तेव रुसला आणि रुसला नाही तर उठलून ट्रॅक्टर ठेवा आणि त्याला इकडं आणा. रुसा फुगी बंद, इथं काही संबंध नाही. या जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहता कामा नाही. दुसरी एक माहिती सांगतो आणखी, मराठवाड्यातले बाहेर गेलेल्या पोरांनी सगळ्यांना रजा टाकल्या. जे कामाला नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेलेत अख्ख्या रजा पाड्यात, सगळे इकडे निघाले. सगळेचे सगळे दसरा मेळाव्याला इकडे येणार आहे. त्याच्यामुळं लोकांची गर्दी रात्री लय होणार आहे. तुम्हाला रात्रीसुद्धा इथं रात्री लवकरच फोकस सुरू लावावं लागतील, लवकरच लाईटिंगची व्यवस्था करायला लागणार आहे. आणि मुसळधार पाऊस असला तरी यायचं बरं का. कसा मी तर येणार आहे, कसा मला रस्ता द्या येतानी, रस्त्याने मला एखादा रस्ता ठेवा. तुमचा कार्यक्रम इकडे सुरू व्हायचा, मी राहतो तिकडंच. तसंच होणार आहे. हे अवघड दिसतंय मला. पण आता तुम्ही स्वयंसेवक बना आणि मला पटापट वर येऊन द्या. हा काही कार्यकर्ते म्हणतात हेलिकॉप्टर लावायचं. मान्यता दिली तर ही एकट्याकडे आली. आपल्याला खाली बसावं, तुम्ही बसणार आहो लोकायला. हे बाळ आपल्याला काय आहे हे बघा, बारकाईनं लक्ष सभेकडे ठेवा. लेकरं माय लेकरं बाया माणसं लांबून येणार आहेत. बरं
मोठ्या घराण्यापासून गरीब घराण्यापर्यंतचे मायमावले येणार आहे. त्यांना ज्या गोष्टी माहिती नाहीत ह्या मराठा एक झाल्यामुळं ते लोकही सुद्धा आणि माता मावले सुद्धा आपल्या प्रवाहात आल्यात. नोकरदार वर्गापासूनचे पण लोक येणार आहे. लोकांनी खूप गाड्या लावल्या. पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा येणार आहे. मुंबई कोकणातले खानदेश विदर्भातले लोक येणार आहेत. लोक खूप वर्षानंतर हा पारंपरिक मेळावा होतोय आणि कुठंतरी एक शक्ती दाखवायची म्हणून लोक लय येणार आहे. मला काय बोलावं, तुम्ही लय संख्येनं आल्यामुळं मला सुचाना, पण मला लय निवेदन सांगायचं होतं. मी सगळंही सुरून गेलो, पण तुम्हाला सांगतो इतकी बारकाईने सोय करा ना की लोक लय चढणार आहेत गडावर. व्यवस्थेला सेवा करायला कधी कमी पडू नका. आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला एवढी मोठी संधी आली, जसं की आम्हाला गोदापट्ट्यातल्या 123 गावाला महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळाली होती. 123 गावानं जबाबदारी उचलली की राज्याची सेवा आपल्याला करायची. तशी बीड जिल्ह्यातल्या घराघरातल्या बांधवाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सेवा करायची संधी आहे. उगाच मतभेद मनभेद हे ठेवू नका. पक्ष फिक्ष बाजूला ठेवा. आपण सगळे एकत्र या. आणि पुन्हा तो शब्द सांगतो, शान ना माझी राखायची ना तुमची, नगद नारायणाची शान राखायची. त्यामुळे इथलं येणारा प्रत्येक माणूस, या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस ही लोकांची येणाऱ्यांची सेवा करायसाठी पाहिजे. म्हणून आता इथून पुढची वेगळी जागृती करा आणखी की माणूस घरात नाही राहायला पाहिजे. त्या दिवशी काहीच कारण सांगायचं नाही. वाहन नाही मिळालं आणि कुठं काय नाही मिळालं. आपल्याकडे ट्रॅक्टर येतं, ट्राल्यात, एकाला एक 2 बांधा, काय फरक पडाय काय? तुम्ही टेम्पो लावा, ट्रका लय मोठ्या जे असेल ते, मोटरसायकल, आता मोटरसायकल लय मोठे बसायला लागले. इतकले बसू नका. आता लय मोठे बसले होते मोजून मोजून शेवटी एक मोज विसरलोच बा आम्ही, आहे का नाही? मग लय बारीक घेणं असतं चौकून. इतके कसेच बसलो टाकीवर 2. होय तो गाडी आणणार पट्टे पोट्टे असे म्हणून त्यांना सांगत असतो मी, नाही लागू नका यांची. आणि मुंबईला चाला म्हणतो. काय मुंबईला? तिथे गेल्यावर असं करतात बेजारी. इतकी ताकदीनं तयारी करा ना, आपलं सगळं तिथून पुढचं ऑटोमॅटिक सुई लागलं पाहिजे. परिस्थिती गंभीर, तिथं बीड जिल्हा खंबीर. तिथून पुढचं आपलं सगळं सोय लागलं पाहिजे. इतकं जोरानं या. आता जे झालेली व्यवस्था, ग्राउंड झालंय, व्यासपीठ झालंय, सगळी साऊंड सिस्टीम झाली. तुम्हाला स्क्रीन पण लागणार आहेत. बऱ्याचशा स्क्रीन पण झाल्यात. तुमचे 50,000 स्वयंसेवक पण झालेत. इथं 100 क्विंटलच्या पेक्षाही जास्त साखर गाळली जाते, म्हणजे प्रसादाची सोय झाली. आसपासचे शेकडो गावं भाकरींची सुद्धा व्यवस्था करायला लागलीत. बरोबर ना? म्हणजे भाकरींची लोकांची जेवायच्या व्यवस्थेचा प्रॉब्लेम नाही. पाणी सगळे द्यायला लागलेत. हॉस्पिटल सुद्धा 20 का 10 लोकांचं ऑक्सिजन सहित, म्हणजे सगळं ICUचं सगळं रेडी झालंय. आपल्या डॉक्टरांचे टीम करा. आपले डॉक्टर बी आलते ना, 400-500 डॉक्टर लागतील बरं का. आपल्या 2000चा ग्रुप आहे, त्याच्यापैकी 400-500 डॉक्टरांच्या तरी टीम ह्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला टाका. ती सगळी व्यवस्था करा. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची, जाताना शांततेत यायचं आणि येताना पण शांततेतच यायचं. गालबोट लावायचं कुठं नाही, लागू द्यायचं नाही. ही सगळी जबाबदारी. आणि प्रत्येकानं स्वयंसेवक व्हा. नुसते स्वयंसेवकाच्या जीवावर राहतात तर ते बी पुरत नाही. का आमच्या तर पोलाखालीच पुरले नव्हती ते. हो ना, आम्ही मोजिले त्याचे एवढले पाय झाले 2च घंट्यात. त्यालाच उचलून न्यायची वेळ आली लोकाला, स्वयंसेवकालाच. हे होतंय, स्वयंसेवकालाच उचलून न्यायची वेळ. स्वयंसेवकच सापडली नाही आमची शेवटपर्यंत. कोणाच्या गळ्यात बिल्ला होता आमचा, कटळला की त्याच्या गळ्यात टाकायची. ते कटळ त्याच्या गळ्यात टाकायचं, निघून जायचं. निघून जाऊ नका बरं का, तुमच्या पाया पडतो. ते निघून जात, कटळूच नका. बारीक लक्ष ठेवा. इथं तर मला गरमीचं टेन्शनच वाटा नाही भाऊ. तिथं काय झालं होतं, असा दबावाचं वातावरण, म्हणजे पॅक होतं, पण प्लेन होतं सगळं. आणि प्लेनातलं हवाच आहे ना. इथं काय उंची गरमायला लागलं, नुसतं पलीकडच्या गोट्यात जायचं. पलीकडे गोट्या उभा राहिला मोकळा. इथं काय ताणच नाही, नुसतं उचलून नेऊन बघायला टाकायचं काय नाही, त्याला मोकळा फ्रेश देऊ. इथं काय ऑक्सिजनची गरज नाही, काय नाही. म्हणजे हे महाराष्ट्र ऐकतोय म्हणून महाराष्ट्राला सांगतोय मी. इथं कशाचा ताण घेऊ नका. तुम्हाला इथं गरमणार नाही, तुम्हाला इथं फॅन लावायची गरज नाही.
काही टेन्शनच नाहीये. इथं कुठं उभं राहिलं की मरणाची हवा, इथं हवाच वाटतं, उलट इकडून दाबून धरू काय कुठं कुठं बांधू का इतकी हवा लागली. म्हणजे इथं जवळपास 70च्या स्पीड ना हवा आत्ताची 60-70च्या स्पीड. आणि मग काय तर महाराष्ट्राची सेवा करायची, ह्यो संदेश आता गावात द्या. प्रत्येक गावागावात सोशल मीडियावर जरा तुटून पडा ना. काय हो कोण हो म्हणलं रे, हो नाही काही नाही. 3:30 वाजूस तर ऑनलाईन दिसतोय आणि पोस्ट तो आहे एका बी नाही फेसबुकला. तो काय करतो मग 3:30 वाजता? सगळे ऑनलाईन आहेत 3-3, 4-4 वाजता रातची. आणि त्याचं फेसबुक बघितलं का एक पोस्ट नाही. मग तू ऑनलाईन करतो काय रातभर का बघा दादा? 7-8 दिवस जर कचा नारायणगडाच्या पोस्ट टाक ना. सगळे या म्हणून सांगा, सगळे एकजुटीनं राहा. आता आम्ही सगळा पॉईंट बघतो, तुम्ही जर ढकले तर मला पॉईंट बघता येणार ना. मला येत नाही चालता. कुंभे आणि तर खपा हो ना यार लांबून म्हणजे तसंच म्हणतात का हवा बी गावातच म्हणतात. सगळे मोकळं पटांगण करतात. असं मला मोकळं दिसतं म्हणलं आता फ्रेश आहे आपल्याला जाता येते. हे थोडंच दिवस तरच राहते ती लगेच पुढून येते सगळेजण. तुम्ही येणार का ते तुमचं प्रेम आहे, पण मला चालता येणार ना. बरं कामं करता येत नाहीत. मग थोडे आपलेच लोक आपले थोडं समजून घ्या जा ना. आता किती सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही. थोडा टाइम तुम्हीच येणार आहे. एक काढून दे तुम्हाला, एक काढून दिलं लगेच बाजूला जातो. एक एवढ्याचं म्हणलं मला इथं सुऱ्या मावलं. आपण नंतर काढू. आपल्याला काय करायचं हे तुमच्या लक्षात आलंय. गडावून काय संदेश जाणार आहे हेही सगळ्यांच्या लक्षात आलंय. तुम्ही मात्र ताकदीनं तयार आहे का? आपल्याला काहीच नाही पाहिजे. थोडंसं गडाच्या दगडावर माणसं दिसले पाहिजे. इतक्या ताकदीनं तयारी करा. नुसता जिल्हा पुरा बाहेर काढा. मराठवाडा तिकडं तयारीला लागलाय. मी बघतोय सगळे तयारीला लागले. लय मोठी जबाबदारी आहे बरं. मला खात्री कमी नाही पडत. तुम्ही लय नमुने बाज येत. तुम्ही चांगले जिरीतात आणि तुम्ही काय स्विच येत का काय? हा तुम्ही सोपे नाही तर तुम्ही चांगले कार्यक्रम हँडल करतात. तुम्हाला सगळे नमुने बाज लय कलाकार माणसं आहेत. तुम्ही सोपे नाही तर तुम्ही बरोबर करताय. हा तुम्हाला सहज सांगितलं 8 दिवस आधी तरी कार्यक्रम होतोय. आणि आता देव गाडाचा आहे. गाडाचा म्हणल्यावर तर काही विषयच नाही. ते पुढचं बघू. पुढच्याला मी आहे ना. तुम्ही बाकीचं काळजी ना करू. आता ते पॉईंट बघू आपण. फक्त तेवढाच बघू. बाबाजीच्या हातात नारळ फोडू.